आजच्या या कार्यक्रमात उपस्थित माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर, माननीय ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर श्री जयकुमार गोरे सर, माननीय सभापती पुणे मंडळ शिवाजीराव आढळराव पाटील सर, माननीय आमदार विजय देशमुख सर ज्यांच्या मतदारसंघाचा कार्यक्रम पार पडत आहे, उपस्थित सर्व आमदार महोदय, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, सर्व सन्मान्य लाभार्थी, माध्यम प्रतिनिधी व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वसामान्यांच्या आयुष्यात स्वतःच्या मालकीचे घर हे केवळ बांधकाम नसतं तर ते एक स्वप्नपूर्ती आहे आणि हेच महत्त्वाचं कार्य माडा 76 वर्षापासून करत आहे. आजचा हा दिवस देखील येथील प्रत्येक लाभार्थ्यांकरता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आज त्यांच्या हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना शहरी AHP PPP अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील दहिटणे व शेळगी येथे उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 1348 सदनिकांचे लोकार्पण होत आहे. हा क्षण सर्व लाभार्थ्यांसाठी व आपल्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा आहे. असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगार, अडत कामगार, हॉटेल कामगार, शिलाई कामगार, माथाडी कामगार, यंत्रमाग कामगार, रिक्षाचालक, भाजी विक्रेते यांना हक्काचे घर मिळवून देण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे आज हजारो कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होत आहे. अशा या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. दहिटणे येथे राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण संस्थेअंतर्गत 50 इमारतीमध्ये 327 चौरस फुटाच्या 1200 स्वयंपूर्ण सदनिका बांधण्याचं नियोजन होतं. त्यापैकी 1128 सदनिकांचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच शेळगी येथील श्री सोमवंशीय सहस्त्र अर्जुन क्षत्रिय समाज महालक्ष्मी या प्रकल्पाअंतर्गत 8 इमारतीत उभारण्यात आलेल्या 252 सदनिकांपैकी 220 सदनिकांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. असे एकूण 1348 सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे व या सदनिका आज लाभार्थ्यांना वितरित करण्यात येत आहे. अटल तेज कामगार संस्थेचे बांधकाम 15 एकर जागेवर झालेले आहे. या योजनेत सदनिकेची किंमत 6,23,000 आहे. सदर योजना ग्रीन झोनमध्ये राबवण्यास माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांनी परवानगी दिल्यामुळे या प्रकल्पाच्या जमिनी स्वस्त दरात प्राप्त करता आल्या. त्यामुळे प्रत्येक सदनीच्या किमतीत 1 लाख रुपयापर्यंतची बचत मुळातच झालेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाचे अनुदान 2,50,000 वजा करता सदनिकेची किंमत केवळ 3,73,000 असणार आहे. यात 1 लक्ष लाभार्थ्यांचा स्वहिस्सा असून 2,73,000 गृहकर्ज स्वरूपात देण्यात आले आहे. तसेच या योजनेमध्ये 811 लाभार्थी हे बांधकाम कामगार असल्यामुळे त्यांना अटल बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राष्ट्र शासनाकडून 2 लाखाचे अनुदान प्राप्त झालेले आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना सदनिका केवळ 1,73,000 उपलब्ध होत आहेत, तर इतरांना 3,73,000 उपलब्ध आहेत. याशिवाय PMAY अंतर्गत या प्रकल्पातील लाभार्थींसाठी मुद्रांक शुल्क केवळ ₹1,000 असणार आहे. या सर्व आर्थिक अनुदानामुळे गृहकर्जाचा मासिक हप्ता हा सध्या लाभार्थी देत असलेल्या घरभाडा एवढाच राहणार आहे. उपरोक्त अनुदान व सवलतीमुळे लाभार्थ्यांची बचत होऊन कुटुंबांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे. या योजनेच्या पायाभूत सुविधेसाठी जसे रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा याकरता नगरोत्थान महाअभियानामार्फत 33 कोटीच्या रकमेस राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. याशिवाय प्रकल्पामध्ये अंगणवाडी, समाज मंदिर, सोलर दिवे, बगीचा, ओपन जिम, प्राथमिक आरोग्य केंद्र, लहान मुलांसाठी खेळाचे मैदान इत्यादी सुविधा शासनाच्या विविध योजनांमधून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या प्रकल्पामुळे सोलापूर जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असंख्य कुटुंबांना सुरक्षित, सुसज्ज व परवडणाऱ्या किमतीमध्ये घर मिळत असून प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट प्रत्यक्षात उतरत आहे. ही निश्चितच आनंदाची बाब आहे. सदर प्रकल्प राबवण्यास माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय तसेच पालकमंत्री महोदयांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य आम्हाला लाभले आहे. त्याबद्दल मी माडातर्फे त्यांचे आभार मानतो. आपणास कल्पना आहे की माडाची निर्मिती सर्वसामान्यांना घरे बांधण्यासाठी झालेली आहे. 76 वर्षाच्या आजवरच्या कारकिर्दीत माडातर्फे राज्यात एकूण 9 लाख घराची निर्मिती करण्यात आली आहे. परवडणाऱ्या दरातील गृहनिर्मिती करणारी संस्था म्हणून सर्वसामान्यांच्या मनात माडा ही जिव्हाळ्याची संस्था ठरलेली आहे. गृहनिर्मिती क्षेत्रातील आधुनिक आव्हाने स्वीकारून माडाची अविरत वाटचाल सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत केंद्र शासनाने आत्तापर्यंत 4,43,000 घरकुले मंजूर केलेली आहेत. त्यापैकी 2,18,000 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे व इतर घरकुलांचे कामं प्रगतीपथावर आहे. प्रधानमंत्री आवास योजनेची बजावणी करण्यात महाराष्ट्र देशात अग्रगण्य राज्य झालेले आहे. आपणास कल्पना आहे, रेनगर येथे 30,000 घरांचा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्यापैकी 15,000 घरांचे लोकार्पण माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते जानेवारी 2023मध्ये करण्यात आलेलं आहे. रेनगर प्रकल्पासाठी शासनामार्फत माडाने 550 कोटीची पायाभूत सुविधा अंतर्गत रस्ते, बीज भांडवल दिलेले आहे. ही रक्कम अनुदानाव्यतिरिक्त दिलेली आहे. माडाच्या अशाच प्रयत्नाचा एक भाग म्हणून हा सदनिका वितरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
या विशेष कार्यक्रमात मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पालकमंत्री महोदय, माननीय सभापती महोदय, माननीय आमदार, सर्व सन्मान्य लाभार्थी उपस्थितांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो व आपले प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रियर लॅम्प्स, USB चार्जर सह रियर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.